नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट सेशनला आपण फील्ड प्रोजेक्टबद्दल हे कंप्लीट गाईड बघितलं होतं. म्हणजे फील्ड प्रोजेक्ट काय असतो, कशा प्रकारे केला जातो, युनिव्हर्सिटीचे गाईडलाईन्स काय आहेत, फील्ड प्रोजेक्ट करताना स्टँडर्ड फॉर्मॅट काय असतो आणि एक त्याच्यावरती सॅम्पल रिपोर्ट पण आपण बघितला होता. तरीही काही विद्यार्थ्यांना काही क्वेरीज होत असते, सर काही फील्ड प्रोजेक्टवरती सॅम्पल टॉपिक्स द्या ना आम्हाला. मी फायनान्स स्पेशलायझेशनचा आहे, मी HR चा आहे, मी मार्केटिंगचा आहे, मी ऑपरेशनचा, मी BA चा आहे. याच्यामध्ये सर कुठले टॉपिक्स असणार, त्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी टॉपिक्स द्या, सॅम्पल टॉपिक्स, जेणेकरून मी ते पर्टिक्युलर स्टडी करत असताना ते टॉपिकचा सहारा घेऊन, त्या टॉपिकचा आधार घेऊन मी माझा फील्ड प्रोजेक्ट बनवणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच गोष्टीला आपण ॲड्रेस करण्यासाठी आज सॅम्पल टॉपिक्स घेऊन आलेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आजच्या या सेशनमध्ये सॅम्पल टॉपिक्स बघायचे आहेत. बघा त्याच्या अगोदर जर तुम्हाला याची सॅम्पल टॉपिकची PDF पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम कम्युनिटी जॉईन करू शकता, त्याचबरोबर व्हॉट्सअपची कम्युनिटी जॉईन करू शकता. कसं जॉईन करायचं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डायरेक्टली जाऊन क्लिक करा, तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही कोर्सेसमध्ये इंटरेस्टेड असाल, आपली मराठीमध्ये टीचिंग असते, तुम्हाला कुठल्याही कोर्सचे एनी काइंड ऑफ इंटरेस्ट असेल, तुम्ही आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर आपले सेकंड सेमिस्टर 2024 पॅटर्ननुसार आपले सर्व सब्जेक्टचे क्लासेस स्टार्ट झालेले आहेत. MM असेल, तुमचं FM असेल, HRM असेल, OSCM असेल, देन तुमचं BRM असेल किंवा लॅब असेल. हे ऑल सब्जेक्ट 6 सब्जेक्ट्स तुम्हाला आपल्या क्लासेसमध्ये भेटून जातील. सिम्प्लिफाईड वेने तुम्हाला नोट्स भेटून जातील, लाईव्ह क्लासेस, रेकॉर्डेड क्लासेस, रिव्हिजन क्लासेस, डाऊट सेशन, त्याचबरोबर मॉक टेस्ट पण आपण ह्या पर्टिक्युलर पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह सिरीजमध्ये घेत असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फील्ड प्रोजेक्टबद्दल बघणार आहे, सॅम्पल टॉपिक्स बघणार आहे. बघा फायनान्स जर तुमचं स्पेशलायझेशन असेल तर फायनान्स स्पेशलायझेशनवाल्यांनी कुठला टॉपिक घेतला पाहिजे. बघा फायनान्ससाठी आपण काय टॉपिक्स काढलेले आहेत. काय टॉपिकचं नाव, इम्पॅक्ट ऑफ फायनान्शियल लिटरसी ऑन इन्व्हेस्टमेंट डिसिजन. बघा फायनान्शियल लिटरसीचा इन्व्हेस्टमेंट डिसिजनवरती इम्पॅक्ट काय, तुम्हाला रिसर्च करायचं. मग त्यावरती रिसर्च कसं करायचं, काय करायचं, तुम्हाला मी ऑलरेडी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. नाही बघितलं असेल तर आय बटनमध्ये लिंक देतो, जाऊन तुम्ही ते फुल व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक अंडरस्टँडिंग येईल की रिपोर्ट कशा प्रकारे बनवायचा आहे. त्याचबरोबर आजच्या ह्या सेशनमध्ये मी शेवटला एक इम्पॉर्टंट रिपोर्टचा एक स्टँडर्ड फॉर्मॅट सांगितलेला आहे. सगळ्या स्पेशलायझेशनच्या स्टुडंट्सनी त्या फॉर्मॅटमध्ये आपल्या पर्टिक्युलर डेटा फीड करायचा आहे आणि त्या फॉर्मॅटनुसार तुम्ही तुमचा रिपोर्ट बनवू शकता. बघा देन सेकंड टॉपिक आहे आपलं इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन ऑन कन्झ्युमर सेव्हिंग अँड स्पेंडिंग हॅबिट. देन नेक्स्ट बघा रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज इन स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस, देन SMEज म्हणतो आपण त्याला. त्याचबरोबर ॲनालिसिस ऑफ डिजिटल पेमेंट ट्रेंड्स इन इंडिया. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. डिजिटल पेमेंट तुम्ही बघितलेलं आहे, UPIचा असेल, गुगल पे असेल, फोनपे असेल, कसं त्याचा राईज होत गेलेला आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही स्टडी करू शकता. देन बघा कंपेरेटिव्ह स्टडी ऑफ म्युच्युअल फंड वर्सेस स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट, याच्यावरती करू शकता तुम्ही टॉपिक घेऊन. देन फायनान्शियल परफॉर्मन्स ॲनालिसिस ऑफ इंडियन बँक. बघा केस स्टडी अप्रोच आहे, इंडियन बँकचा परफॉर्मन्स कसा आहे, इंडियन बँकेमध्ये NPAचा ट्रेंड कसा आहे, ते सर्व इन डिटेल तुम्ही ह्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये तुम्ही एक्सप्लेन करू शकता. देन इम्पॅक्ट ऑफ फिनटेक सेक्टर. बघा फायनान्शियल टेक्नॉलॉजी काय, UPI असेल, गुगल पे असेल, NPCIचा असेल, हे सर्व काय नवीन टेक्नॉलॉजीचं काय झालेलं फायनान्शियल चेंजेस झालेले आहेत, ठीक आहे, फायनान्स सेक्टरमध्ये इम्पॅक्ट झाले, त्याच्याबद्दल तुम्ही इन डिटेल ॲनालिसिस करू शकता. देन बघा इव्हॅल्युएशन ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट इन मॅन्युफॅक्चरिंग फर्म्स, ठीक आहे, फायनान्शियल फर्म्स जे असतात त्या पर्टिक्युलरमध्ये फायनान्स कशा प्रकारे वर्क केला जातो आणि वर्किंग कॅपिटल कसा मॅनेज केला जातो त्याबद्दल तुम्ही इन डिटेल लिहू शकता. देन बघा टॅक्स प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज फॉर सॅलरीड इंडिव्हिज्युअल्स. बघा सॅलरीवाले लोक असतात, कशा प्रकारे त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, कशा प्रकारे त्यांनी टॅक्स सेव्हिंग केली पाहिजे, कुठले डिडक्शन्स आहेत. बघा आता न्यू रिजिम आणि ओल्ड रिजिम आहे टॅक्सेशनची. ओल्ड रिजिममध्ये तुम्हाला डिडक्शन्स अलाउड आहेत, बट न्यू रिजिममध्ये अलाउड नाही आहेत. मग त्याच्यानुसार तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करायचं आहे, त्याच्याबद्दल लिहू शकता. देन लास्ट टॉपिक आहे कॅपिटल बजेटिंग प्रॅक्टिसेस इन इंडियन स्टार्टअप. बघा स्टार्टअपमध्ये कॅपिटल बजेटिंग कशा प्रकारे केलं जातं, त्याचं फॉर्मॅट काय, सर्व इन डिटेल तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या एक बेसिक फॉर्मॅटमध्ये उतरवायचं आहे आणि तुम्हाला सोप्या भाषेमध्ये प्रेझेंट करायचं रिपोर्ट, जेणेकरून
तुमच्यामध्ये काही ग्लिचेस नसले पाहिजेत रिपोर्टमध्ये, म्हणजे सिस्टमॅटिक वेने तुम्हाला रिपोर्ट प्रेझेंट करायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचे आपल्याला फोन कॉल्स येत आहेत, सर याच्यावरती गाईड करा, आम्हाला पर्टिक्युलरली गाईड करा, त्याच्यासाठी आम्ही काहीतरी चार्जेस देऊ. असं नाही विद्यार्थी मित्रांनो, चार्जेसचा प्रश्न नाही आहे, तुम्हाला गाईड करणं हा माझा उद्देश आहे. बट ड्यू टू इनसफिशियन्सी ऑफ टाईम मी तुम्हाला प्रत्येकाला बघू शकत नाही. आपण बघा फील्ड प्रोजेक्ट्सवरती आपल्याला जवळपास 4,500 व्ह्यूजच्या आसपास आपले व्ह्यूज गेलेले आहेत फर्स्ट टॉपिकला. त्यातले बरेच विद्यार्थी आपल्याला फोन करतात, मेसेजेस करतात, सर गाईडन्स हवा आहे. बट सर्वांना गाईडन्स देणं पॉसिबल नाही आहे. त्यामुळे जेवढं माझ्यानं शक्य आहे तुम्हाला गाईड करणं, ते मी यूट्यूबच्या द्वारे तुम्हाला गाईड करणार आहे. तर हेच त्याच विद्यार्थ्यांना आपण त्यांच्या रिक्वेस्टला मान ठेवून आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे सॅम्पल टॉपिक्सचा. बघा बघा आता तुमची मार्केटिंग फील्ड आहे. मार्केटिंग फील्डमध्ये तुम्ही कुठल्या प्रकारचे टॉपिक्स घेतले पाहिजे. बघा मार्केटिंग फील्डमध्ये जर तुम्हाला टॉपिक घ्यायचा असेल तर तुम्ही इफेक्टिव्हनेस ऑफ सोशल मीडिया मार्केटिंग ऑन ब्रँड अवेअरनेस घेऊ शकता. बघा कस्टमर परसेप्शन अँड बाईंग बिहेवियर इन ई कॉमर्स. ई कॉमर्समध्ये कस्टमरचा परसेप्शन कशा प्रकारे बनतो, कशा प्रकारे तो बिहेव करतो, त्याच्याबद्दल ॲनालिसिस करू शकता. बघा इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लुएन्सर मार्केटिंग ऑन कंझ्युमर डिसिजन मेकिंग. बघा आजकाल सोशल मीडिया असेल, तुमचं इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ह्यांचे जे इन्फ्लुएन्सर्स आहेत त्यांचा ट्रेंड खूप वाढलेला आहे. बघा त्या इन्फ्लुएन्सरला कशा प्रकारे इन्फ्लुएन्सर इन्फ्लुएन्स करतायत आपले डिसिजन्स, तर मग त्याच्यावरती तुम्ही अनालिसिस करू शकता मार्केटिंगमध्ये. कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ ट्रॅडिशनल वर्सेस डिजिटल मार्केटिंग. बघा ट्रॅडिशनल मार्केटिंग काय होते, तुमचे पॅम्पलेट असतील, तुमचे होर्डिंग असतील, ॲडव्हर्टाइजमेंट असतील, टीव्ही मीडिया असेल, हे सगळे तुमचे ट्रॅडिशनल होते. आता सोशल मीडियावरती आले डिजिटल मार्केटिंग, तर त्याचा इम्पॅक्ट काय ट्रॅडिशनल वर्सेस डिजिटल मार्केटिंग, त्याच्यावरती तुम्हाला लिहायचं आहे. रोल ऑफ एआयचा रोल कशामध्ये, पर्सनलाइज मार्केटिंग स्ट्रॅटेजी. बघा आता इंस्टाग्रामवरती तुम्ही बघू शकता, तुम्हाला पर्सनलाइज ॲड येते. काय येते पर्सनलाइज ॲड, तुम्ही समजा लॅपटॉप सर्च केलेला आहे गुगलवरती, लॅपटॉप सर्च केल्या तुम्हाला इंस्टाग्रामच्या फीडमध्ये रील सेक्शनमध्ये काय होतं, तुम्हाला हे लॅपटॉपच्या ॲड दिसायला चालू होतं. काय होतं तर ते ड्यू टू पर्सनलाइज मार्केट स्ट्रॅटेजी. मग त्याच्याबद्दल तुम्ही इन डिटेल स्टडी करू शकता, त्याबद्दल लिहू शकता. बघा ब्रँड लॉयल्टी इन FMCG सेक्टर. FMCG सेक्टरमध्ये ब्रँड लॉयल्टी काय, तुम्ही बघा आज पण बिस्किट घ्यायला गेलात तर पार्लेजीचं बिस्किट तुम्ही आज प्रेफर करता. का प्रेफर करता, लॉयल्टी बनलेली आहे तुमची. त्याचबरोबर बघा तुम्ही हिंदुस्तान युनिलिव्हरचे प्रोडक्ट्स बघा, हिंदुस्तान युनिलिव्हरचे प्रोडक्ट तुम्ही HULचे प्रोडक्ट्स यूज करता, तुमचे पावडर असेल, तेल असेल, तुम्हाला माहिती आहे हिंदुस्तान युनिलिव्हरचं तुमचे ब्रँड लॉयल्टी बनलेली आहे. त्याचबरोबर बघा इफेक्ट ऑफ पॅकेजिंग डिझाईन ऑन कंझ्युमर बाईंग बिहेवियर. बघा पॅकेजिंग बघून आपण प्रोडक्ट डिसाईड करतो का कुठलाही, करतो ना, ऑफकोर्स आपल्या लाईफमध्ये आपण बघत असतो, ज्याची पॅकेजिंग छान दिसली आपण त्याला उचलून बघतो, मग त्यावरती कसं आपलं पर्चेसिंग बिहेवियर बनतं त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे, स्टडी करायचं, इफेक्ट कसा असतो लिहायचं. इम्पॅक्ट ऑफ सीझनल डिस्काउंट्स अँड प्रमोशन्स ऑन सेल्स बघायचं तुम्हाला, डिस्काउंट आणि प्रमोशनचा काय इम्पॅक्ट असणार आहे ते बघायचं आहे. बघा हाऊ व्हायरल मार्केटिंग कॅम्पेन्स इन्फ्लुएन्स द कस्टमर एंगेजमेंट. बघा कस्टमर एंगेजमेंट कशा प्रकारे होते आणि व्हायरल मार्केटिंग कॅम्पेन कशा प्रकारे त्याला हेल्प करतात ते लिहायचं आहे. कंझ्युमर प्रेफरन्स फॉर सस्टेनेबल अँड इको फ्रेंडली प्रोडक्ट्स. बघा इको फ्रेंडली प्रोडक्टसाठी काय करायचं तुम्हाला, कंझ्युमर प्रेफरन्स कसा असतो तर ते त्याच्याबद्दल स्टडी करायचं आहे, इन डिटेल तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा आता तुमचा सब्जेक्ट आहे काय आहे, HRMचा सब्जेक्ट आहे. कशाबद्दल आहे, HRM. तर HRM सब्जेक्टमध्ये कुठले टॉपिक घेतले पाहिजे. बघा इम्पॅक्ट ऑफ AI अँड ऑटोमेशन ऑन रिक्रुटमेंट अँड सिलेक्शन. HRM म्हणलं रिक्रुटमेंट आलं, सिलेक्शन आलं, रिटेन्शन आलं, ठीक आहे, त्याची पेमेंट असेल, सॅलरी हाईक असेल किंवा मल्टिपल सेक्टर्स आपण ह्या HRM मध्ये कन्सिडर करत असतो. तर त्याच्याबद्दल बघायचं आपल्याला. एम्प्लॉय रिटेन्शन स्ट्रॅटेजीज इन IT इंडस्ट्री. IT इंडस्ट्रीमध्ये एम्प्लॉय कशा प्रकारे रिटेन केला जातो. इफेक्ट ऑफ वर्क प्लेस डायव्हर्सिटी ऑन एम्प्लॉय परफॉर्मन्स. बघा एखाद्या कंपनीमध्ये डायव्हर्सिटी आहे, ठीक आहे, डिफरंट काइंडचे लोक आहेत, मेल आहेत, फिमेल आहेत, ठीक आहे, तर त्यांचा इम्पॅक्ट काय परफॉर्मन्सवरती, त्यावरती तुम्हाला स्टडी करायचं आहे. बघा तुमचं द रोल ऑफ एम्प्लॉय एंगेजमेंट इन ऑर्गनायझेशनल सक्सेस. ऑर्गनायझेशनच्या सक्सेसमध्ये एम्प्लॉयचा रोल किती महत्त्वाचा आहे, त्याची एंगेजमेंट किती महत्त्वाची आहे, त्याच्याबद्दल तुम्ही स्टडी करू शकता. चॅलेंजेस इन परफॉर्मन्स अप्रेझल सिस्टीम. बघा कोणाला अप्रेज करायचं असतं आपल्याला, त्याला हाईक द्यायची असते, त्याला प्रमोशन द्यायचं असतं, त्या अप्रेझल सिस्टीममध्ये आपल्याला काय करायचं, परफॉर्मन्स कशा प्रकारे वर्क करतो आणि त्याला चॅलेंजेस काय आहेत त्याच्यावरती स्टडी करू शकता. वर्क फ्रॉम होम वर्सेस ऑफिस कल्चर प्रोडक्टिव्हिटी ॲनालिसिस करू शकता. बघा इम्पॉर्टन्स ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट इन एम्प्लॉईज ग्रोथ, ते टॉपिक घेऊ शकता. बघा वर्कप्लेस स्ट्रेस अँड इट्स इफेक्ट ऑन एम्प्लॉय प्रोडक्टिव्हिटी. स्ट्रेस खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. बघा OB मध्ये तुम्ही शिकलेला आहे स्ट्रेसबद्दल, त्याबद्दल तुम्ही लिहू शकता. भरपूर तुम्हाला मटेरियल भेटून जाईल याच्यावरती. तुम्हाला फ्री रिसर्च
आता लिटरेचर रिव्ह्यू करायचं तुम्हाला. लिटरेचर रिव्ह्यूसाठी कुठलं रिसर्च गेट वेबसाईट आहे, ठीक आहे. रिसर्च गेट वेबसाईटवरनं तुम्हाला काय काय लिटरेचर रिव्ह्यूचा डेटा भेटून जाईल. देन बघा तुम्हाला एम्प्लॉयर ब्रँडिंग अँड इट्स इम्पॅक्ट ऑन टॅलेंट ॲक्विजिशन बघायचं आहे. देन इम्पॅक्ट ऑफ कॉम्पन्सेशन अँड बेनिफिट्स ऑन एम्प्लॉय सॅटिस्फॅक्शन. बघा एम्प्लॉयचं सॅटिस्फॅक्शन कशावरती डिपेंड असतं, कॉम्पन्सेशन, त्याला पगार किती देतात, त्याला किती बेनिफिट्स देतात त्यावरती असतं. मग त्याच्यावरती तुम्हाला इन डिटेल काय करायचं, स्टडी करायचं. तर असे हे तुम्हाला मल्टिपल टॉपिक्स काय करायचे, सर्च करायचे आहेत आणि हे HR मध्ये तुम्हाला हे रिलेव्हंट टॉपिक्स आहेत. यातला कुठलाही घेऊ शकता किंवा अशा रिलेटेड तुम्हाला एक हे टॉपिक्स असेच घ्या असं आपला उद्देश नाही आहे सांगण्याचा. तुम्हाला एक रिलेव्हन्स सांगायचे की बाबा अशा प्रकारे टॉपिक्स तुम्ही घेऊ शकता. HRM असेल, फायनान्स असेल, मार्केटिंग असेल किंवा त्याच्या रिलेटेड टॉपिक घेऊन तुमचा हा फील्ड प्रोजेक्ट तुम्ही कंप्लीट करू शकता. त्याचबरोबर बघा आपल्याला बिझनेस अनालिटिक्स ज्यांचा सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी हा टॉपिक्स कशा प्रकारे हेल्प करणार आहेत. हे टॉपिक्स बघा कुठले कुठले आहेत. प्रिडिक्टिव्ह अनालिटिक्स फॉर कस्टमर चर्न प्रिडिक्शन्स बघायचे आपल्याला. डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग इन रिटेल इंडस्ट्री बघायचं आहे. देन बघा सेंटिमेंट अनालिसिस ऑफ कस्टमर रिव्ह्यू फॉर ब्रँड परसेप्शन बघायचं आहे. रोल ऑफ AI अँड मशीन लर्निंग इन फ्रॉड डिटेक्शन इन बँकिंग बघायचं. बघा हे AI रिलेटेड टॉपिक्स आहेत, तुमचे टेक्नॉलॉजी रिलेटेड टॉपिक्स आहेत. हे बिझनेस अनालिटिक्स म्हटलं तर तुमचं टेक सेक्टर आलेलं आहे. मग टेक्नॉलॉजी रिलेटेड टॉपिक्स तुम्हाला घ्यायचे आहेत. सेल्फ फोरकास्टिंग युझिंग डेटा अनालिटिक्स इन FMCG इंडस्ट्री बघायचं आहे. देन इम्पॅक्ट ऑफ बिग डेटा ऑन हेल्थकेअर डिसिजन मेकिंग बघायचं आहे. देन बघा आपल्याला कस्टमर सेगमेंटेशन फॉर टार्गेटेड मार्केटिंग बघायचं आहे. डेटा व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स फॉर बिझनेस डिसिजन मेकिंग बघायचं आहे. आणि आपल्याला बघायचं आहे प्रिडिक्टिंग एम्प्लॉय ॲट्रिशन युझिंग HR अनालिटिक्स. HR अनालिटिक्स आपण बघितलेलं आहे लास्ट टाईमला. BA तुमचा सब्जेक्ट होता. BA सब्जेक्टमध्ये आपण बऱ्याचपैकी हे HR अनालिटिक्स वगैरे इन डिटेल कव्हर केलेलं आहे. देन बघा इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया अनालिटिक्स ऑन कन्झ्युमर बिहेवियर. कन्झ्युमर बिहेवियरवरती सोशल मीडियाचा इम्पॅक्ट काय आहे बघा. हे सिमिलरली 1-2-3 टॉपिक्स आहेत जे की मार्केटिंगमध्ये पण येऊ शकतात आणि हे बिझनेस अनालिटिक्समध्ये पण येऊ शकतात. मिक्स ऑफ बोथ तुम्ही यूज करू शकता. देन शेवटचा ऑप्शन आहे आपला बघा ऑपरेशन अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट. ज्यांचा सब्जेक्ट हा OSCM आहे. OSCMच्या विद्यार्थ्यांनी कुठले टॉपिक्स घेतले पाहिजे बघा. OSCM वाल्यांनी लीन सप्लाय चेन प्रॅक्टिसेस इन रिड्युसिंग वेस्ट. वेस्ट रिडक्शनसाठी कुठले लीन सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस आपण यूज करू शकतो त्यावरती तुम्हाला इन डिटेल काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे, अनालिसिस करायचं आहे. देन बघा इफेक्ट ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट ऑन सप्लाय चेन इफिशियन्सी बघायचं आहे. देन इम्पॅक्ट ऑफ डिजिटलायझेशन ऑन लॉजिस्टिक अँड ट्रान्सपोर्टेशन बघायचं आहे. देन बघा आपल्याला वेंडर मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज फॉर कॉस्ट ऑप्टिमायझेशन. अशा प्रकारे हे बरेच काही टॉपिक्स आहेत आपल्याकडे. देन यूज ऑफ IoT इन स्मार्ट वेअर हाऊसिंग बघायचं आहे. द रोल ऑफ ब्लॉकचेन इन सप्लाय चेन ट्रान्सपरन्सी बघायचं आहे. ग्रीन सप्लाय चेन मॅनेजमेंट फॉर सस्टेनेबिलिटी बघायचं आहे. इम्पॅक्ट ऑफ डिमांड फोरकास्टिंग ऑन प्रोडक्शन प्लॅनिंग बघायचं आहे. देन आपल्याला रिव्हर्स लॉजिस्टिक्स अँड इट्स इम्पॉर्टन्स इन ई-कॉमर्स बघायचं आहे. देन बघा जस्ट इन टाईम इन्व्हेंटरी सिस्टीम इम्प्लिमेंटेशन इन मॅन्युफॅक्चरिंग. अशा प्रकारे हे मल्टिपल टॉपिक्स आहेत तुमच्यासमोर. हे मल्टिपल टॉपिक्स तुम्ही घेऊ शकता वन बाय वन किंवा तुम्ही याच्यावरती इंटरनेटवरती रिसर्च करू शकता. तुम्हाला मल्टिपल वेबसाईट्स भेटून जातील किंवा तुम्ही AIचं यूज करून हे टॉपिक्स तुम्ही काय करू शकता, इन डिटेल त्याचं फील्ड प्रोजेक्ट्सवरती काम करू शकता. विद्यार्थी मित्रांनो माझं काम आहे तुम्हाला व्यवस्थित गाईड करणे आणि मी तुम्हाला जेवढं माझ्यानं शक्य आहे तेवढं तुम्हाला मी गाईड करणारच आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट यूट्यूबवरती तुम्हाला गाईड करणार आहे. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो आपले सेकंड सेमिस्टरचे क्लासेस स्टार्ट झालेले आहेत. जे काही विद्यार्थी असतील ज्यांना काही इंटरेस्ट आहे मराठीमध्ये सिम्प्लिफाईड वेने शिकायचं आहे ते ऑलवेज माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. हा माझा नंबर आहे. इथे कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमची सीट रिझर्व करू शकता किंवा तुम्हाला रेकॉर्डेड पाहिजेत, लाईव्ह क्लासेस पाहिजेत, बोथ तुम्हाला ऑप्शन्स आपल्याकडे प्रोव्हाइड केले जातील. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय काय बघितलं बघा. फायनान्स, मार्केटिंग, HR, BA, OSCM ह्या पर्टिक्युलरबद्दल आपण सॅम्पल 50 टॉपिक्स तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे काय 50 टॉपिक्स तुम्हाला मी दिलेले आहेत. त्याच्यातला तुम्ही कुठलाही टॉपिक्स घेऊ शकता अकॉर्डिंग टू युअर स्पेशलायझेशन आणि तुम्ही हे पर्टिक्युलर टॉपिक्स काय घेऊन तुम्ही तुमचा रिपोर्ट बनवू शकता. आता रिपोर्ट बनवण्यासाठी काय स्टँडर्ड फॉर्मॅट आहे बघा.
स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला कव्हर पेज बनवायचं आहे. देन प्रोजेक्ट टायटल लिहायचं आहे. जे काही टायटल घेतला असेल तुम्ही याच्यातलं कुठलंही टायटल घ्या किंवा ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं पण घेऊ शकता. देन स्टुडंट नेम, तुमचा रोल नंबर, कॉलेज, युनिव्हर्सिटी लिहायचं आहे. स्पेशलायझेशन काय असेल तुमचं ते लिहायचं आहे. देन बघा डेट ऑफ सबमिशन जे काय असेल तुमचं ते तेव्हाच्या तेव्हा भरायचं. हे फक्त तुमचं टायटल पेज आणि तुमचं हे सुरुवातीचं कव्हरिंग असणार आहे. त्यानंतर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट लिहायचं आहे. तुम्ही कोणाची मदत घेतलं, काय घेतलं, फॅकल्टी वगैरे धन्यवाद बोलायचं त्यांना. देन तुम्हाला टेबल ऑफ कंटेंट काय काय कव्हर केले तुम्ही, इंट्रोडक्शन असेल, लिटरेचर रिव्ह्यू असेल, मेथडॉलॉजी असेल, फाइंडिंग असेल, डेटा अनालिसिस असेल, सर्वे असतील, तुमचे क्वेश्चनरी असतील, सगळं तुम्हाला इथं टेबल ऑफ कंटेंट बनवून तुम्हाला लिहायचं. इंडेक्स पेज बनवायचं. ठीक आहे, इंडेक्स सेंड करायचं आहे. देन इंट्रोडक्शन, तुमचा टॉपिक काय आहे. ठीक आहे, इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया आहे. देन सोशल मीडिया काय असतो, सोशल मीडियाचं इव्होल्युशन कधी झालेलं आहे, सोशल मीडियाबद्दल काय टोटल माहिती जी आहे काय तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये लिहायचं आहे. देन तुमची रिसर्चचं टायटल काय, त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय बघा. क्लिअरली डिफाईन द रिसर्च ऑब्जेक्टिव्ह. फॉर एक्झाम्पल बघा, टू अनालाइज द इम्पॅक्ट ऑफ सोशल मीडिया मार्केटिंग ऑन ब्रँड एंगेजमेंट, हे तुमचं टॉपिक आहे. तर त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय, तुम्हाला काय उद्दिष्ट आहे, काय भेटणार आहे त्याच्यापासून ते लिहायचं आहे. देन बघा तुम्हाला त्यानंतर लिटरेचर रिव्ह्यू, जसं सांगितलं मी लिटरेचर रिव्ह्यू तुम्ही मल्टिपल गव्हर्नमेंट डेटा असेल, ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची वेबसाईट असेल, RBI असेल, देन काय पब्लिकेशन असतील, रिसर्च गेट वगैरे, इथनं तुम्ही काही घेऊ शकता मटेरियल किंवा इंटरनेटवरती सर्च करू शकता, AI ची मदत घेऊ शकता. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही हे लिटरेचर रिव्ह्यूचं तुम्ही इन डिटेल त्याच्याबद्दल माहिती लिहू शकता. देन रिसर्च मेथडॉलॉजी तुमची कोणती आहे, क्वालिटेटिव्ह आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, ते लिहायचं आहे तुम्हाला. डेटा कलेक्शन कोणता आहे, प्रायमरीज डेटा कलेक्शन करायचे, सर्वे घ्यायचे आहे. आता हे सर्वे करण्यासाठी तुम्ही गुगल फॉर्मचा यूज करू शकता. गुगल फॉर्म रिलेटेड तुमचे जे फॅकल्टीज असतील, तुमचे जे रिलेटेड इंडस्ट्रीचे लोक असतील, तुमचे स्टुडंट्स असतील, कलिग्स असतील, ह्या सर्वांना तुम्ही गुगल फॉर्म शेअर करून त्यांच्याकडनं काय घ्यायचं आहे, फीडबॅक घ्यायचं आहे किंवा सर्वे घ्यायचं आहे. त्या सर्वेचं तुम्हाला काय करायचं आहे, नंतर ते क्वेश्चनियर बनवून तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे आणि त्या ॲनालिसिस सेक्शनमध्ये तुम्हाला ते सर्वे काय करायचं आहे, इम्प्लिमेंट करायचे आहे. कुठं, हे डेटा ॲनालिसिसमध्ये तुम्हाला हे सर्वे काय करायचं आहे, इनपुट करायचं आहे. देन बघा फाइंडिंग अँड डिस्कशन्स, बघा की टेक हवे तुम्हाला काय भेटलेलं आहे. एक सॅम्पल बघा, तुम्हाला डेस्क रिसर्च आणि याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे बऱ्याचपैकी. डेस्क रिसर्चचा एक मी सॅम्पल ऑलरेडी आपल्या वेबसाईटवरती आणि आपल्या ॲप्लिकेशनवरती टाकून दिलेलं आहे, डेस्क रिसर्च सॅम्पल रिपोर्ट, ते जाऊन तुम्ही बघू शकता. देन तुम्हाला ह्या पर्टिक्युलर टॉपिकवरती काय फाइंडिंग्स भेटले आणि त्याच्यावरती रिकमेंडेशन काय, म्हणजे काय प्रॉब्लेम असेल, काय असेल, त्याच्यावरती सोल्युशन वगैरे काय असेल तर तुम्हाला तिथे द्यायचं आहे. देन त्या पर्टिक्युलर स्टडीबद्दल तुम्हाला काय लिमिटेशन सापडले असतील, काय ड्रॉबॅक सापडले असतील, काय चॅलेंजेस सापडले असतील, ते तुम्हाला इथं लिमिटेशन्समध्ये लिहायचं आहे. तुम्ही आता हे सर्च करत असताना कुठले रेफरन्सेस घेतला, बुक्स घेतला, इंटरनेट घेतलं, सोशल मीडिया भेटलं, स्टँडर्ड बुक्स घेतले किंवा तुम्ही एनी वेबसाईटचा रेफरन्स घेतला तर तुम्हाला सर्व इथं मेन्शन करायचं आहे. देन लास्टला अपेंडिक्स जोडायचं. अपेंडिक्स म्हणजे काय असतं, तुमचं सर्वे क्वेश्चनियर असेल, इंटरव्ह्यू ट्रान्स्क्रिप्ट असेल किंवा ॲडिशनल चार्ट, डेटा, जे काही इन्फॉर्मेशन तुम्ही घेतलेले ते सर्व तुम्हाला शेवटी अनेक्शर्समध्ये अपेंडिक्समध्ये जोडून द्यायचं आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, हे टोटल रिपोर्ट्स बनवायचं आहे आणि हे तुम्हाला मी स्टँडर्ड फॉर्मॅट सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. आपण भेटूया नवीन सेशनमध्ये नवीन टॉपिकसोबत. याच्याबद्दल आणखी काय क्लॅरिफिकेशन असेल तर आणखी एखादा व्हिडिओ येऊन जाईल. ठीक आहे, फील्ड प्रोजेक्टबद्दल तुम्हाला कंप्लीट गाईड करणं हा आपला प्रामाणिक उद्दिष्ट आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आणि आपल्याला असंच मोटिवेट करू शकता की तुमच्यासाठी आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत जाऊ आणि तुम्हाला असंच हे अपडेटेड ट्रेंड आपण माहीत करून देऊया. तर थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. जर आपले क्लासेस घ्यायचे असतील तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपण भेटूया नवीन टॉपिकसोबत नवीन सेशनमध्ये. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू.